नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. ग्रामपंचायत सदस्यांनी प्राथमिक शाळांमध्ये बोअरवेल करून दिले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटील मथाई हातनूर येथे ग्रामपंचायतच्या सदस्यांनी या शाळेला पाण्याची टंचाई होत होती म्हणून बोरवेल मारून दिले. मुलांना पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई निर्माण झाली होती. माननीय मोहनअण्णा पाटील, माननीय नामदेव माने, माननीय सुनील माने, गावाचे सरपंच माननीय भावडके या सर्वांच्या सहकार्याने बोअरवेल मारून देण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटील मथाई हातनूर या शाखेचे मुख्याध्यापक श्री शीतल शिवाजी डाके, उपशिक्षक श्री गणेश अनिरुद्ध खरात व शाखेतील विद्यार्थी ग्रामपंचायतीचे आभारी आहोत. तासगाव तालुका प्रतिनिधी सदाशिव गणपती पोतदारची रिपोर्ट. जिल्हा परिषद शाळा पाटील मळा हातनूर येथे मी उपशिक्षक या पदावर कार्यरत आहे. माझं नाव श्री गणेश अनिरुद्ध खरात आहे. आज आमच्या शाळेत ग्रामपंचायत हातनूर यांच्या वतीने बोरवेलचं काम करण्यात आलेलं आहे. तरी या बोरवेलला खूप चांगलं पाणी लागलेलं आहे. या पाण्याचा उपयोग शाळेतील मुलांना पिण्यासाठी, शाळेतील परसबागेसाठी व शाळेतील अन्य उपयोगासाठी होईल. तरी हे जे काम करून दिलेलं आहे ग्रामपंचायत हातनूर यांचं शाळेच्या वतीने खूप खूप आभार. या कामासाठी जी मदत केलेली आहे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुनील माने व शिक्षणप्रेमी नामदेव माने आप्पा यांचेही शाळेच्या वतीने खूप खूप आभार. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटील मळा हातनूर या शाळेत मी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. शीतल शिवाजी डाके असं माझं नाव आहे. या शाळेत हातनूर ग्रामपंचायतीमार्फत शाळेला पिण्याच्या पाण्याची व वापराच्या पाण्याची सोय म्हणून बोरवेल पाडून दिलेलं आहे. वित्त आयोगातून ही या बोरवेलचं नियोजन झालेलं आहे. आज दुपारी बोर मशीन चालू झाली. साधारण 200-250 फूट बोरवेल पाडून ग्रामपंचायत मार्फत मिळालेला.